नमस्कार मंडळी, तृप्तम खाना खजानाच्या तुमच्या स्वतःच्या किचनमध्ये आम्ही तुमचं सहर्ष स्वागत करत आहोत। तृप्तम खाना खजानाच्या या किचनमध्ये आज आम्ही बनवणार आहोत एक आगळी वेगळी रेसिपी। आगळी वेगळी म्हणण्यापेक्षा एक नॉर्मल रेसिपी आहे, सरळ साधी रेसिपी आहे। तो तुम्ही चिकन बिर्याणी, मटन बिर्याणी, प्रॉन्स बिर्याणी, व्हेज बिर्याणी या सगळ्या खाल्ल्या असतील, वेगवेगळ्या ठिकाणी ट्राय केलेल्या असतील, मोठमोठ्या हॉटेलमध्ये ट्राय केलेले, घरी बनवले असतील। घरातही हॉटेलपेक्षा सुंदर जेवण बनते। घरात 101 शेफ आपले असतात, आपली आई असते, आपली बायको असते, आपल्या बहिणी असतात। मला असं वाटत नाही की तुम्ही ही बिर्याणी कधी घरी ट्राय केली असेल किंवा बाहेरही ट्राय केली असेल, कारण माझ्या ऐकिवात तरी ही बिर्याणी मी अजूनपर्यंत मला कुठे दिसलेली नाही आहे किंवा मी पाहिलेली नाही, पण असेलही, असूही शकते। असो, आज आपण बनवणार आहोत तुमच्या स्वतःच्या किचनमध्ये शिंपले बिर्याणी। शिंपल्यांपासून बनवली जाणारी ही बिर्याणी आहे। खूप सरळ साधी रेसिपी आहे, कुठेही त्यात रॉकेट सायन्स नाही आहे, कुठेही एक्स्ट्रा काही आपण त्यात वापर करत नाही आहोत, कुठेही वाटपाचा वापर नाही आहे। सरळ साधी रेसिपी आहे, तुम्ही तुमच्या घरात इझिली बनवू शकता जर तुम्हाला शिंपले आवडत असतील तर। शिंपले फॅन खूप आहेत, माशां इतकेच शिंपले फॅन आहेत। माझ्या आईला तुम्ही रोज दिले तरी ती खाणारी आहे, तिच्यासाठी आम्ही ऑलवेज शिंपले घेऊन येतच असतो। तर मंडळी, आता आपण जाऊया आपल्या शिंपले बिर्याणीच्या रेसिपीसाठी। पण आपल्या रेसिपीला जायच्या आधी तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात आधी ते चॅनल सबस्क्राईब करून घ्या। त्याच्या शेजारी असलेलं बेल आयकॉन दाबायला विसरू नका। बेल आयकॉनच्या बाजूला ॲपियर होणाऱ्या ऑलवर क्लिक करा, जेणेकरून आम्ही शेअर केलेल्या सगळ्या रेसिपींचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तर मंडळी, आता आपण जाऊया आपल्या शिंपले बिर्याणीच्या रेसिपीसाठी। पण त्यासाठी लागणारं साहित्य आधी बघून घ्या, चला। सगळ्यात आधी आम्ही हा ब्राऊन राईस घेतलेला आहे, त्याला ऑलरेडी आम्ही शिजवून घेतलेला आहे। थोडा जास्त वेळ लागतो शिजवायसाठी, पण आम्ही आधी 4 तास तो भिजवून ठेवला होता, म्हणून थोडा कमी वेळ लागला शिजायला, पण तरी आम्हाला 15 मिनिटं ही लागलीच। तुम्ही ते करू शकता। ब्राऊन राईस व्यतिरिक्त तुम्ही बिर्याणी राईसही घेऊ शकता, नॉर्मल राईसही घेऊ शकता, हे तुमच्यावर आहे। जवळपास अर्धा किलोचा राईस आम्ही घेतलेला आहे, पण वापरताना आम्हाला हवा तेवढाच वापरणार आहोत। आता राईस व्यतिरिक्त आम्ही हा अख्खा बारीक चिरून घेतलेला कांदा घेतलेला आहे, 2 टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत, 8 मिरच्या घेतल्या आहेत, मध्ये थोडंसं त्याला आपण चीर मारून घेतलेलं आहे, 1 इंच आलं बारीक चिरून घेतलेलं आहे, थोडेसे कॉर्न घेतलेले आहेत, अर्ध गाजर आम्ही लांबट चिरून घेतलेलं आहे, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून। मसालेच बघायचे झाले तर यामध्ये आम्ही हळद घेतलेली आहे, मालवणी मसाला घेतलेला आहे, मीठ घेतलेलं आहे आणि गरम मसाला घेतलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे आपले हे शिंपले आहेत। एक मोठा बाउल आपण हे शिंपले घेतले आहेत। शिंपले आपण आधीच उकडून आणि करलून घेतले आहेत। करलून घेणं हा मालवणी शब्द आहे। करलून घ्यायचा अर्थ म्हणजे ऑलरेडी आपण हे उकडलेले शिवले आहेत, ते शिवले उकडल्यानंतर ते ओपन होतात। तर ओपन झाल्यानंतर आपण त्याच्या एक साईड काढून टाकलेली आहे आणि ज्या एका साईडमध्ये ही मास्ट आहे ते तसंच ठेवून दिलेलं आहे, तर त्याला करलून घेणं असं म्हणतात। तर आता हे शिंपले उकडल्यानंतर यामध्ये शिंपल्याबरोबर उकडलेलं पाणी आहे हे आपल्याला असंच ठेवायचं आहे, कारण ॲक्च्युली टेस्ट या पाण्यामध्ये आहे। शिंपल्यांची संपूर्ण टेस्ट या पाण्यांमध्ये उतरलेली असते आणि हेच पाणी आपण या रेसिपीमध्ये वापरणार आहोत। या पाण्याव्यतिरिक्त कुठेही पाण्याचा वापर करणार नाही आहोत आणि पूर्ण राईसला या पाण्यामुळे एक शिंपल्याचा फ्लेवर येणार आहे। शिंपल्याचे ॲक्च्युली शिंपले बिर्याणीचा जो फील आहे तो या पाण्यामुळे आणि या शिंपल्यांमुळे असणार आहे। आपल्या राईसला जो पूर्ण फ्लेवर असेल तो या शिंपल्यांचा असेल। शिंपले उकडून झालेले आहेत, आपण आपले सगळं साहित्य बघून झालेलं आहे। तर आता आपण जाऊया आपल्या या रेसिपीच्या मुख्य कृतीसाठी। पॅन चांगला तापल्यावर त्यामध्ये आता हे 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे। आम्ही शेंगदाण्याचं तेल घेतलं आहे, तुम्ही तुमच्याकडचं कुठलंही तेल घेऊ शकता। तेल चांगलं तापल्यानंतर यामध्ये आता आपण हे बारीक चिरून ठेवलेलं आलं घेत आहोत। याबरोबर तुम्ही हिंगही घेऊ शकता। थोडंसं हिंग चवीला चांगलं असतेच, पण ते पोटासाठी खूप चांगलं असते, तर तुम्ही यामध्ये हिंगाचा वापर करू शकता। आलं आपल्याला तेलामध्ये चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे। यामध्ये आता आपण
कॉर्न आणि हिरव्या मिरच्या घेऊया। हिरव्या मिरच्या घेताना त्याला ऑलरेडी चिरून घ्यायचं आहे आणि याला चांगला आपण तेलामध्ये तडका लावून घेऊया। मला स्वतःला कॉर्न आवडतात आणि माझ्या मुलांनाही आवडतात, म्हणून माझ्या रेसिपीमध्ये बहुतेक वेळा मी कॉर्नचा वापर करतो। तुम्हाला जर कॉर्न नको असेल तर तुम्ही अवॉइड करू शकता, हे ऑप्शनल आहे। हे मला आवडते म्हणून घेतलेलं आहे, गरज नाही आहे की तुम्हाला आवडते तर तुम्ही घ्यायलाच पाहिजे। फोडणीला घालायच्या आधी मिरच्यांना चीर मारणं खूप गरजेचं आहे, नाहीतर हे फटाके असे उडू शकतात। यामध्ये आता मी अख्खा बारीक चिरून ठेवलेला कांदा घेत आहे। कांदा चांगला ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। तुम्हाला जर कॉर्न नको असेल तर तुम्ही यामध्ये हिरव्या वाटाण्यांचाही वापर करू शकता। हिरवे वाटाणे बिर्याणीमध्ये खूप सुंदर लागतात। मी कधी कधी कॉर्नच्या जागी हिरव्या वाटाण्यांचाही वापर करतो, तर तुम्ही ट्राय करून बघा। यामध्ये आता आपण गाजरचे स्लाइस केलेले तुकडे घेत आहोत, त्यालाही आपण कांद्यामध्ये चांगलं परतून घेऊया। तुम्ही याच्याबरोबर कांद्याची पातही घालू शकता। यामध्ये आता आपण बारीक चिरलेला टोमॅटो घेऊया आणि मस्त तेलामध्ये सगळं एकत्र फ्राय करून घेऊया। खूप सुंदर रंगीबेरंगी पॅलेट असल्याचा भास होतोय, खूप सुंदर दिसते। याला चांगलं आपण आता तेलामध्ये परतून घेऊया। कॉर्न आणि गाजर याला चांगलं आपण भाजून घ्यायचं आहे। जर चांगलं आपण भाजलं नाही तर ते आपल्या बिर्याणीमध्ये कच्चे राहू शकतात। तुम्हाला जर जास्त भाजायचं नसेल तर तुम्ही त्यांना आधीच उकडून घेऊ शकता, पण आपण आता हे डायरेक्ट घातल्यामुळे थोडा वेळ त्याला आपण तेलामध्ये परतून घेऊया। यामध्ये आता आपण 1 चमचा हळद घेऊया, 1 छोटा चमचा गरम मसाला घेऊया, 2 छोटे चमचे मालवणी मसाले घेऊया। तुम्हाला जास्त तिखट नको असेल तर तुम्ही एखादा चमचा कमी करू शकता। थोडीशी तिखट स्पायसी बिर्याणी हवी असेल तर तुम्ही 2 चमचे मसाला जरूर घाला। यामध्ये आता आपण 1 चमचा मीठ घेत आहोत। हा मीठ फक्त आपल्या या इन्ग्रेडियंट पुरता आहे, कारण शिंपल्यांमध्ये ऑलरेडी थोडासा मिठाचा अंश असतो आणि ज्या वेळेला आपण यामध्ये राईस ॲड करणार आहोत तर राईससाठी आपण वेगळं मीठ घेणार आहोत। पण तुम्ही यामध्ये मीठ घालताना थोडासा विचार करून घाला, तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार घाला, कारण जेवणामध्ये जास्त मिठाचा वापर होणं हे आरोग्यासाठी तर घातक असतेच, पण मीठ आपल्या चांगल्या रेसिपीची चव बिघडवून टाकते। त्यामुळे मीठ घालताना थोडासा विचार करून घाला। तर आता आपल्या सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे शिंपले आपण यामध्ये घेऊया। शिंपल्यांबरोबर आपण त्याचं उकडलेलं पाणी यामध्ये घेत आहोत। तर आता हे शिंपले आणि हे सगळे इन्ग्रेडियंट एकत्र मस्तपैकी मिक्स करून घेऊया। यामध्ये आपण उकडलेल्या पाण्याव्यतिरिक्त कुठेही पाण्याचा वापर करत नाही आहोत। आपल्याला या पाण्यामध्येच आपल्याला हे शिजवायचं आहे। थोडा वेळ आपण असं शिजून देऊया आणि त्यानंतर झाकण लावून शिजायला देऊया। शिंपले ऑलरेडी उकडल्यामुळे आपल्याला खूप शिजवायची गरज नाही आहे, त्यामुळे आपण 2 ते 3 मिनटं हे शिजवूया। बघा किती मस्त रेसिपी दिसत आहे। तुम्ही अशी ती चपाती किंवा ब्रेड बरोबर खाऊ शकता। आता आपल्या सगळ्या या इन्ग्रेडियंटला मीठ मसाले सगळे मस्तपैकी लागलेले आहेत। खूप सुंदर रंग आता आपल्या या पॅलेटमध्ये दिसायला लागलेला आहे। तर आपण हे झाकण लावून 2 ते 3 मिनिटं शिजायला देऊया। शिंपले आधीच उकडल्यामुळे आपल्याला शिंपले जास्त शिजवायची गरज नाही आहे। आता हे सगळं आपण एकत्र करून घेऊया। यामध्ये आपलं राहिलेलं पाणी आहे त्यामध्ये हे थोडंसं शिजू द्या। यामध्ये आता आपण ऑलरेडी शिजवून ठेवलेला राईस घेत आहोत। ब्राऊन राईस आहे, तुम्ही बिर्याणी राईसही घेऊ शकता। सगळे मसाले शिंपले आणि शिंपल्याबरोबरचं असलेलं पाणी आपल्याला राईसमध्ये चांगलं ब्लेंड करून घ्यायचं आहे। याचा सगळा फ्लेवर आपल्या या राईसमध्ये पुरेपूर गेला पाहिजे आणि राईस आपल्याला चांगला फडफडीत होईपर्यंत त्याला आपल्याला परतवत राहायचं, त्याला शिजवून घ्यायचं आहे। आपल्या या बिर्याणी राईसमध्ये पाण्याचा अंश ठेवायचा नाही आहे। पाणी सगळं निघेपर्यंत आपल्याला
हा राईस शिजवून घ्यायचा आहे मस्त. आता आपले हे राईस शिजतोय, सुंदर अरोमा. तर या ठिकाणी तर आता ही आपली बिर्याणी तयार झालेली आहे. त्यामध्ये आता आपण थोडंसं चिरून ठेवलेलं एक कोथिंबीर घालून त्यालाही मिक्स करून घेऊया. आता या ठिकाणी वातावरण आपलं एकदम बिर्याणीमय झालेलं आहे. घरात एक वेगळा सुगंध आहे बिर्याणीचा. या बिर्याणी बरोबर आपल्याला इतरही काही गोष्टी घ्यायची गरज नाही. नुसतं आपण सलाड बरोबर खाल्लं तरी बिर्याणी खूप चविष्ट लागते, खूप टेस्टी लागते. आणि खरी बिर्याणी खायची टेस्ट ही नुसती बिर्याणी खाण्यातच आहे. त्याबरोबर तुम्ही इतर काही गोष्टी घेतल्या, जास्तीत जास्त तुम्ही याबरोबर फ्राय फिश घेऊ शकता. पण मला तर असं वाटत नाही की तेही करायची गरज आहे. तुम्ही याबरोबर फक्त सलाड घेऊनही खाऊ शकता. मस्त सुगंध आता आपल्या या बिर्याणीला येत आहे. झक्कास बिर्याणी आपली तयार झालेली आहे. आपण आता या बिर्याणीला सर्व करायला काही हरकत नाही. तर मंडळी आता आपण आपली ही बिर्याणी सर्व करून घेऊया. तर मंडळी, तुम्हाला आमची ही जर रेसिपी आवडली असेल तर तुम्ही आमच्या या रेसिपीला लाईक करा, त्यावर तुम्ही कॉमेंट करा, तुमच्या वॉलवर शेअर नक्की करा, जेणेकरून ही रेसिपी जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला पोचवता येईल. आमच्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर त्याला सबस्क्राईब नक्की करा. त्याच्या शेजारी असलेलं बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे या आम्ही शेअर केलेल्या अशाच रेसिपींचं नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. तर मंडळी, तुम्ही बघत आहात तुमचं स्वतःचं किचन तृप्तम खाना खजाना.